आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तारा, सगळी तयारी नीट केली आहेस ना? हो वहिनी, सगळी तयारी झाली आहे. आधी मी जाणार आहे डान्स करायला. मग माझा डान्स झाला ना की कुंकूच्या नावाखाली मी सगळीकडे लाल तिखट पसरवणार आहे. मग जेव्हा सावली डान्स करायला येईल तेव्हा तिच्या पायाला ऑलरेडी जखम आहे. ती जेव्हा नाचायला लागेल ना तेव्हा तिच्या पायाची आग आग होईल आणि ती डान्स करूच नाही शकणार. सो ऑल सेट. व्हेरी गुड. मी आलेच. या आमच्या सखूबाई बर का. यांचं बाकीत कवा खोटं ठरत नाही. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता यांना. आई राधा उदो 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 उदो. या घराचं कल्याण होणार दिसतंय मला. काळ सुख घेऊन येणार आहे. तिलोत्तमा, तुझ्या मर्जीने झालेलं दिसत नाहीये. मन नाराज झालंय तुझं. सगळं कळतंय मला. माझ्यापासून काय दिलं पण राहत नाही. जे विचारायचं असेल ते विचारून घे. माझ्या मनात एक प्रश्न पडलाय. पोरी, तू सुजवली नाही ना तुझी. पण आईचं लक्ष आहे तुझ्यावर. तिनं दोनदा तुझं पोट रत्नांनी भरलं होतं. पण सैतानी प्रवृत्तीने ते चोरलं बघ. काळजी करू नकोस. पुण्यांदा एकदा तुला मिळणार हाय. तवा सबुरी ठेव. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा यांना. देवी दीदी आई, आमचं इतक्यातच लग्न झालंय. मला हे विचारायचं होतं की आमचा संसार कसा होईल. एक डाव ह्याचा आणि एक डाव त्याचा. गुपित भरलंय कोणाच्या गुपित. संसार सुखाचा आणि सोन्याचा. फक्त रथ धरावा दोन्ही हातानी. एक हाती संसार नाही भरत. एकमेकांपासून लपवालपवी करून संसार नाही फुलत. बोला, भांडा, प्रेम करा, पण एकमेकांनी सांगून करा. काय ग पोरी, गप हास. विठ्ठलाची भक्त आहेस ना तू. मग किती काळ गुपित गुपित ठेवणार हास. उद्धाराच्या दारात तू उभी हास. पण सांभाळून पाऊल टाक. विचार करायला वेळ आहे अजून.
दिलेल्या शब्दाचं वजन मोठं असतं, पण त्याखाली जगणं अवघड आहे बाई. गुपिताचा भार घेऊन परवास होत नसतोय. योग्य वेळ बघ, डोक्यावरचं ओझं खाली ठेवायची आणि हो मोकळी. तू हायसेच ना त्याची सावली. यो बघा ना तुझी खेळी खुशाली. आई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. घरात पाळणा कधी हलल ना, तान्या बाळाचा आवाज भिंतीत कधी घुमल ना, तुला आजी कोण म्हणल, बरोबर ना? हो आई. हे बाई, जे जवळ आहे तेच डोक्याचं हाय. दिसतोय शुभ्र पण काय काळं. विश्वास आहे काचेवर पण काचेला हाय कडा. तिथंच रुततोय संसाराचा गाडा. रत्तमाबाई, हाच उद्धाराच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. खरं सांगायचं तर तुझ्या घरावर काळी सावली पडलेली आहे. पण काळजी करू नको. लक्ष्मीच्या पावलांनी आणि आरस पाणी डोळ्यांनी रखमाईचं प्रतिबिंब तुझ्या घरात पडलंय. तुझी मर्जी माझी मर्जी इथं चालत नाही, त्याची मर्जी चालतीया. तो सूत्र हलवतोय. रंगारूपानं ऐश्वर्य फुलत नसतं आणि कोंबडा आरवायचा थांबत नसतो. भले तुझी मर्जी नाही चालली, पण अस्सल सौंदर्याने भरलेली ही लक्ष्मी तुझ्या ओंजळीत सुखाचं रत्न ठेवेल बघ. तिलोत्तमाबाई, इतक्या वर्षात तुझ्या घरात पाळणा हल्ला नाही. या पोरीच्या पाय गुणाने नाही तुझ्या घरात पाळणा हल्ला. नाव जगन्नाथ सांगणार नाही.